नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तुमच्यासाठी एक नवीन जी आर आलेला आहे आणि हा जी आर नक्की जाणून घेणं गरजेचं आहे। आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे। आता हप्ता वितरणासंदर्भात यामध्ये अपडेट दिलेली आहे। लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट आता अनुदान जमा करण्यात येणार आहे। शासन निर्णय सुद्धा आलेला आहे। हा शासन निर्णय जूनचा नाही, जुलैचा नाही, तर या जून जुलै व्यतिरिक्त तुमच्या खात्यामध्ये आता अनुदान जमा होणार आहे। आणि हे नेमकं कोणतं अनुदान असणार आहे, कशाचं अनुदान आहे, सविस्तर अपडेट पाहण्यासाठी नक्कीच व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। सोबतच एक विनंती असणार आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आणि जून जुलै व्यतिरिक्त अनुदान कोणतं होत आहे जमा, शासन निर्णय आलेला आहे कशाचा, पाहू सविस्तर अपडेट। या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता, योजनेअंतर्गत निधी वितरण आणि खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे आणि त्यानुसार जी आर निर्गमित झालेला आहे। महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांना पुन्हा एकदा निधी वितरित केला जात आहे। आणि हा निधी कोणता आहे तर पाहू वित्त विभागाने संदर्भ क्रमांक 1 च्या पत्रान्वये प्रथम 9 महिन्यांकरता म्हणजे डिसेंबर 2026 अखेर आवश्यक असणारा अनिवार्य व कार्यक्रमाअंतर्गत खर्चासाठी निधी वितरणाच्या 60% मर्यादित निधी अर्थसंकल्पीय अंदाज वाटप आणि संनियंत्रण प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला आहे। आणि हा निधी आता वाटप करण्यात येत आहे। त्यामध्ये पहा कोणता निधी असणार आहे तर वित्तीय वर्ष 2026-27 या आर्थिक वर्षाकरता दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षा अंतर्गत विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत निधी वितरण आणि खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे। पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे दिव्यांग बांधव आहेत, जे दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांसाठी वित्तीय वर्ष 2026-27 करता आर्थिक वर्षाकरता या ठिकाणी पहा, दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षा अंतर्गत जी विवाह प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आलेली आहे, याच विवाह प्रोत्साहन योजनेचा निधी वितरण आणि खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे। यामध्ये आता या योजनेअंतर्गत विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना 1.5 लाख आणि 2.5 लाख इतकं अनुदान देण्यात येत आहे। जर दिव्यांग व्यक्तींचा विवाह झाला असेल तर त्या लाभार्थ्यांना 2.5 म्हणजेच 2.5 लाखाचं अनुदान मिळत आहे। आणि दिव्यांग व्यक्ती आणि अव्यंग व्यक्ती यांचा जर विवाह झालेला असेल तर त्यांच्यासाठी 1.5 लाखाचं अनुदान आहे। आणि हे अनुदान कुणाला नेमकं मिळू शकतं, त्यासाठी काय प्रक्रिया असणार आहे, कागदपत्र कशा पद्धतीचे असणार आहेत, या योजनेची सुद्धा आपण पुढे सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करा, स्किप अजिबात करू नका। या योजनेसाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर योजना माहीत असणं गरजेचं आहे। कशी आहे योजना, काय आहे क्रायटेरिया, त्याचबरोबर तुमच्याकडे कोणकोणती डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे, संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षा अंतर्गत विवाह प्रोत्साहनपर योजना सुरू करण्यात आलेली आहे। दिनांक 18 डिसेंबर 2025 पासून त्याचा शासन निर्णय निर्गमित होऊन ऑफिशियल या योजनेचा लाभ सुद्धा आता सुरू झालेला आहे। पहा, या योजनेसंदर्भात याच शासन निर्णयामध्ये सविस्तर आपल्याला माहिती मिळणार आहे। तर या ठिकाणी पाहू शकता नेमकी योजना काय आहे। दिव्यांग आणि अव्यंग विवाह योजनेच्या प्रोत्साहन अनुदानात वाढ आणि दिव्यांग हा घटक नव्याने समाविष्ट करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता मिळालेली असून यामध्ये या योजनेअंतर्गत जो लाभ दिला जात आहे तो कशा पद्धतीने दिला जात आहे, या योजनेअंतर्गत पुढील प्रमाणे अर्थसहाय्य वितरित केलं जात आहे। तर पहा, दिव्यांग आणि अव्यंग व्यक्तीचा विवाह झालेला असेल तर या ठिकाणी 1.5 लाखाचं अनुदान दिलं जाणार आहे, प्रोत्साहनपर अनुदान असणार आहे हे। आणि जर दिव्यांग व्यक्तींसोबत दिव्यांग व्यक्तीचा विवाह झालेला असेल तर 2.5 लाखाचं अनुदान वितरित केलं जात आहे। मात्र यासाठी पात्रता काय असणार आहे, अटी शर्ती काय आहेत तर पहा, अनुदानाची पूर्ण रक्कम पती पत्नीच्या सध्या संयुक्त बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे जमा करण्यात येते आणि त्यापैकी 50% रक्कम जी आहे ती संबंधित दाम्पत्याने 5 वर्षाकरता मुदत ठेवीमध्ये ठेवायची आहे। ही अलीकडेच आता नियम किंवा ही अट लागू करण्यात आलेली आहे।
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योजनेच्या अटी शर्ती काय आहेत, तर वधू अथवा वराकडे दिव्यांग व्यक्ती अधिनियमांप्रमाणे किमान 40% अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग तत्वाचे आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र म्हणजेच UDID कार्ड असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची अट अशी असणार आहे, दिव्यांग वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, म्हणजे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं बंधनकारक आहे। त्यानंतर पुढची अट आहे, विवाहित वधू व वराचा प्रथम विवाह असावा, त्याचबरोबर पहिलंच लग्न त्यांचं असणं गरजेचं आहे। आणि जर समजा वधू अथवा वर घटस्फोटित असेल तर तशी त्या पद्धतीची माहिती सुद्धा त्या ठिकाणी देणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर पुढे पहा, विवाह हा कायदेशीररित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदवलेला असावा, ही सगळ्यात महत्त्वाची अट आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी विवाह हा कायदेशीररित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदवलेला असणं गरजेचं आहे। त्यानंतर पाचवी आणि महत्त्वाची अट, विवाह झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे। याचाच अर्थ असा असणार आहे, जर तुम्हाला या विवाह प्रोत्साहनपर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला विवाह झाल्यापासून 1 वर्षाच्या आतमध्ये संबंधित दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्याकडे त्याची नोंद करणे, त्यासाठीचा अर्ज करणं आवश्यक आहे। तरच तुम्हाला याचा लाभ दिला जाणार। त्यानंतर आता यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र म्हणजेच आधार कार्डशी लिंक असणारं तुमचं UDID कार्ड त्या ठिकाणी बंधनकारक आहे। त्याचबरोबर विवाह नोंदणी प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक आहे। आधार कार्ड तर प्रत्येकाकडे असतंच, आधार कार्ड सुद्धा आवश्यक आहे। त्याचबरोबर पती व पत्नीच्या आधार संलग्न संयुक्त बँक खात्याचा सविस्तर तपशील, बँक पासबुक पहिल्या पानांची छायांकित प्रत, हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत। आणि पुढचं शेवटचं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, म्हणजे महाराष्ट्राचं डोमोसाईल तुम्हाला लागणार आहे। तर ही आवश्यक कागदपत्र आहेत। आता अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीची असणार आहे पहा, अर्ज प्रक्रियेमध्ये लाभार्थ्यांनी शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या नमुन्यामध्ये व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडल्याची पूर्ण खात्री करून परिपूर्ण अर्ज जिल्हा कार्यालयाकडे सादर करावे। जिल्हा कार्यालयाकडून अर्जाची छाननी करून पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव निवड समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येतील। तर अशा पद्धतीने या ठिकाणी पहा, या योजनेची आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणखीन जर अधिक सविस्तर तुम्हाला याची माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट करू शकता। तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात सविस्तर आणखीन डीपमध्ये माहिती दिली जाईल। या व्हिडिओचा उद्देश एवढाच होता सांगण्याचा की जी विवाह प्रोत्साहनपर योजना सुरू करण्यात आलेली आहे दिव्यांग बांधवांसाठी, त्या योजनेसाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर काय काय डॉक्युमेंट लागतात, कशा पद्धतीने निवड केली जाते, कशा पद्धतीने अर्ज प्रक्रिया आहे, ही माहिती बेसिक असणं तुम्हाला गरजेचं आहे। विवाह प्रोत्साहनपर योजनेअंतर्गत 1.5 लाख आणि 2.5 लाखाचं प्रोत्साहन अनुदान दिलं जात आहे। नक्कीच या योजनेचा लाभ घ्या। 1 वर्षाच्या आतमध्ये, विवाह झाल्यापासून 1 वर्षाच्या आतमध्ये त्यासाठी नोंदणी करणं आवश्यक आहे। तर लाभ घ्यायचा असेल तर 1 वर्षाच्या आतमध्ये त्यासाठी नोंदणीसुद्धा करा। आणि अधिक डीपमध्ये माहिती हवी असेल तर पुढचा व्हिडिओ आपण त्यावरती बनवूया। व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।